राम राम मंडळी. आता राम राम मंडळी मरू पहिले याची येडी चाळी पाहून घ्या. तर तुम्ही ते मरू द्या, आता याची येडी चाळी पहा बरं. देवाचा झेंडा घेतलाय इकडेच उद्योग करत बसलाय. जास्त झालं नाही तर यांनी लगेच घेतलं बुवा. तर त्यांची येडी चाळी झाली, आपण इकडे लगेच तोंड गोड करून घेतलं. तोंड गोड करायसाठी अशी चिस्त खावाच लागते बुवा. ती गावाला काय मज्जाच नाही. त्याच्यात हाला पहिला पावर कुठं आलाय डायरेक्ट गोठ्यामध्ये, त्याच्यात पळाला डायरेक्ट. आम्ही ना एवढ्या पोरासोबत लपाछपी खेळतो, म्हणजे आपल्या गावाकडला नादच करायचा नाही. त्याच्यात याच्या अंगात पा बरं डायरेक्ट देवी आली बरं. त्याच्यात हा बायल्या पा बरं लांब पोरायचे सायकल घेऊन हिंडायला चाललाय. म्हणजे हा किती बायल्या असं बरं. एवढ्या बायल्या पोर कुठंच पाहिलं नव्हतं, लांब पोरायची सायकल घेऊन चाललंय. आम्ही दोघं चाललोय म्हणजे आम्ही किती आहे बाबर, किती भाग्यवान आहे आम्ही. तर आपण भाऊ राज्य द्यायला काढून दिलं आणि आम्ही आलोय लपायला बा बरं. किती जण आहे? 3 जण. अजून 2 जण आहे ना गुले पण लपायला ना डायरेक्ट घरामागं आलोय. आता तो येतच असं, आपल्याला जास्त आवाजच करायला नको. हो पा बरं किती कुठे गेला सापडायला, डायरेक्ट तिकडे गेलाय ना. आता आपल्याला पाहिलंय कारटेपा कुठे लपले बाथरूमच्या आड. भाऊ पा कसे कुत्रे मारीत गेलाय. शेवटी आपण विस्टाप झालोच भाऊ डायरेक्ट फोनच्या नादात. पा कसा पाहतो दुसऱ्याला. कोण जागेवर 3 जण विस्टाप केले म्हणजे भावाचं नादच करायचं नाही. हा आपलं राज्य आलं म्हटलं आपल्याला राज्याला जायला लागेल. तर तुम्ही आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं. मी फोन ठेवून देतो. फोनच्या नादात मी विस्टाप झालो म्हणजे मावं राज्य आले. तर चला आता भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तब केली बाय बाय.